नाही, असं आहे की आता काँग्रेसची अवस्था अशी आहे की विशेषतः महाराष्ट्रामध्ये नात्यागोत्याचाच पक्ष राहिलेला आहे आणि प्रेरणा देण्यासारखं कुठलंही काम टीका टिप्पणी हे जरी विरोधी पक्षाचं काम जरी असलं नुसतं टीका टिप्पणीवर राज्य चालत नसतं. त्यासाठी काही कष्टही करावे लागतात. राज्याच्या प्रगतीचाही पुढचा रोडमॅप तयार करावा लागतो. टीम बरोबर ठेवून त्यांना उत्साहाने काम करण्यासंदर्भात काही प्रेरणा द्यावी लागते. दुर्दैवाने आता कुठलीच बाब ही महाराष्ट्रात होत नाही आहे आणि म्हणून स्वाभाविक लोक आता किती दिवस वाट पाहतील. त्यामुळे सांगलीमध्ये जी घडामोडी घडल्या आहेत तर प्रमुख कारण जे आहे काँग्रेस आता नेतृत्वहीन झालेली असल्यामुळे अशा गोष्टी घडणारच. खरं तर हा प्रश्न त्यांनाच उपस्थित केला पाहिजे की राज्यातली काँग्रेस नात्यागोत्याची राहिलेली असं ते म्हणतायत, पण त्यांच्या जर घरात बघितलं ते स्वतः खासदार आहेत. भोकर मतदारसंघामधून त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन निवडून ते आणू शकले असते, कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले नेते आहेत, राज्याचे नेते आहेत. पण त्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांनी आमदार केलेला आहे. त्यामुळं हा प्रश्न त्यांना विचारले तर बरं होईल किंवा नात्यागोत्याचं जास्तीचं राजकारण कोण करत आहे. आणि आज जर भाजपची आपण परिस्थिती बघितलात तर भाजपचे कितीतरी नेते आणि त्यांची मुलं आज वेगळ्या वेगळ्या एकाच पक्षात राहून वेगळ्या वेगळ्या पदावर त्याच पक्षामध्ये काम करत आहे. चव्हाण साहेबांचा स्वभाव नाही की ते थेट टीका करतील, मात्र अलीकडच्या काळात ते काँग्रेसला विशेषतः ज्याच्यामध्ये त्यांची हयात गेली थेट टीका करतायत. भाजपमध्ये मी पूर्णतः आलो असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. काय खरं तर मला वाटते की भाजपवाल्यांनी त्यांची नोंद घ्यावी म्हणून हे असं प्रकार ते करत आहेत. शेवटी भाजप हा मोठा पक्ष आहे, वेगवेगळे संघटना त्याच्यामध्ये काम करत आहेत. आता ते कशासाठी आरोप करतायत माहीत नाही, पण चव्हाण साहेबासारख्या विचारशील नेत्यांनी असं आरोप करणं काँग्रेसवर हे चुकीचं आहे असं मला वाटतं. काँग्रेस दिशाहीन झाले असंही त्यांना वाटतं. निश्चितच तशी दिशाहीन काँग्रेस वगैरे काही नाही. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळात आपण सर्वजण बघाल महाविकास आघाडी आणि काँग्रेस यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये निश्चितच अग्रेसर या ठिकाणी ठरेल असं या ठिकाणी. महापालिका जिल्हा परिषद निवडणुका जवळ आलेल्या आहेत. अशोक चव्हाणांनी घोषणा केली की एक हाती आम्ही सगळीकडे सत्ता आणू. काँग्रेस कसं डिफेंड करतो? आता खरं तर हे त्यांचा महायुतीमधल्या अंतर्गत खूप प्रश्न आहेत. जो तो सोबळावरचा नारा देतो आहे. आता सोबळावरचा नारा राज्यामध्ये सत्तेमध्ये ते एक आहेत आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येकजण सोबळाचा नारा देत आहे. पण या ठिकाणी आपण जर बघू शकतात आजही नांदेड जिल्ह्यातला सामान्य कार्यकर्ता सामान्य लोक हे काँग्रेसशी जोडलेले आहे. कारण आज त्यांना कळून चुकलेलं आहे की आज मागच्या 6-7 महिन्यामध्ये हे राज्य सरकार या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे आणि 6-7 महिन्यामध्ये एकही नवीन योजना एकही नवा पैसा या ठिकाणी कोणत्याही विकास कामाला आपल्याला दिसत नाही आहे. आज बघा कितीतरी विकास कामं आज तसेच्या तसे पेंडिंग पडलेले आहेत. जलजीवनच्या असेल योजना असेल त्याच्यामध्ये पैसे नाही आहेत. PWDला साधे खड्डे दुरुस्ती करायला या ठिकाणी पैसे उपलब्ध नाही आहेत. याच्यापेक्षा आपण काय बोलणार. त्याच्यामुळं असे सरकार जर या ठिकाणी सत्तेवर येत असेल तर सगळ्या लोकांना माहीत होऊन गेले की हे एकत्र कशामुळे आलेले आहे. त्याच्यामुळं लोकांचा विश्वास आजही काँग्रेसवर आहे. 26 तारखेला खरगे साहेब येणार नाही, आज 26 ऑगस्टला कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण व त्याचबरोबर स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा नायगाव येथे उभारण्याचा आयोजन आहे. 26 ऑगस्टला स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांची पहिली पुण्यतिथी आहे. मी कालच मुंबईला माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय नामदार अजितदादा पवार असतील, माननीय सपकाळ साहेब असतील, ह्या सर्व मंडळीला भेटून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनाही निमंत्रण दिलेलं आहे. आणि माननीय राहुलजी गांधी हे बाहेर देशात गेले होते, ते आल्यानंतर या 2-4 दिवसामध्ये दिल्लीला जाऊन त्यांनाही रीतसर निमंत्रण या ठिकाणी देणार आहे. आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांनाही या ठिकाणी निमंत्रण. जिल्हाध्यक्षपदाच्या नाही, अंतर्गत वादामुळं भिजत घोंगडं पडलं असं म्हणू शकत नाही. कारण जे आमचे कल्याणकाळी निरीक्षक होते इथं येऊन गेलेले आहेत, त्यांचा अहवाल त्यांनी प्रदेशाध्यक्षाकडे देणं होतं, पण त्यांना मध्य प्रदेशमध्ये एका जिल्ह्याचं निरीक्षक पद परत नेमलेलं असल्यामुळं ते मध्य प्रदेशला आहेत. मी कालच त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि येणाऱ्या 4-5 दिवसात तोही प्रश्न या ठिकाणी निघाला.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.